हॅलो गायज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आजची सकाळ तर मस्तपैकी नाश्त्याने झाली होती. म्हणजेच माझं फेवरेट पोहे केले होते आईसाहेबांनी मटार घालून. घरची सगळी छोटी मोठी कामं आटपली आणि मी मस्तपैकी तयार झाले. आता तुम्ही म्हणणार हिला कुठं जायचं आहे आता एवढं. तर जास्त काय कुठं जायचं नव्हतं. आईसाहेबांची 1-2 कामं होती आणि छोटू डॉनकडे पण जाऊन यावं म्हटलं. मग त्यासाठीच आम्ही आलो होतो. पण आईसाहेबांच्या गाडीचा स्पीड एवढा स्लो असतो ना की विचारूच नका. आईसाहेबांना त्यांचं गळ्यातलं गाठवायचं होतं, त्यासाठीच ते त्यांचं काम चालू होतं. मला तर इथं बसून बसून लय बोर झालं होतं बाबा. त्यानंतर आम्ही आलो होतो छोटू डॉनकडे. आमच्या गाडीचा आवाज आलेला बघितला की छोटू डॉन पळतच सुटला आणि घरात आले आले मला गोळ्या घालायला चालू केल्या की. नशीब माझं की खरोखरीची बंदूक नव्हती, नाहीतर मी तर आज वाचलेच नसते. प्लस तेच छोटू डॉन मला ॲक्टिंग पण कर म्हणत होता, गोळी लागली म्हणून. आम्ही घरातली आहे नाही तेवढी भांडी काढायचं काम चालू होतं. आईसाहेबांचा तर मस्त आज पार्टीच होणार होती बाबा. आईसाहेबांना केलं होतं नॉनव्हेज. मी तर काय नॉनव्हेज खात नाही, त्यामुळं मी मस्त आईसाहेबांकडे बघत बसले काय करायचं आता. तसं कसं ताई मला रिकामी येऊ देणार बरं. माझ्यासाठी पण खिचडी केली होती. खिचडी होईपर्यंत म्हटलं बाहेर छोटू डॉनसोबत थोडी मस्ती करावी. आणि त्यात मी छोटू डॉनला म्हणलं होतं की माझं डोकं लय दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलेलं आहे. तर आमचा हुशार छोटू डॉन ही भरणी घेऊन मला म्हणत होता की तुझं डोकं यात ठेव आणि कसं ठेवायचं हे पण सांगत होता. मी विचारलं कसं ठेवायचं, तर हो कसं ठेवायचं म्हणायचा. आमचा एवढा हुशार छोटू डॉन कधी झाला मला तर कळलंच नाही. आता मीच तिला म्हटलं बाबा माझं डोकं तूच ठेव, तर हो का हे असं ठेवून हसत होते अजून. तोपर्यंत आपली गरमागरम खिचडी तयार झाली होती. मस्तपैकी खिचडीमध्ये तूप वगैरे टाकलं आणि पापड पण तळून घेतले होते. म्हणजे आपण काय ह्यातलं केलं नव्हतं बरं का, ताईने ताटच आपल्याला रेडी करून दिलं होतं. मस्तपैकी गरमागरम थंडीच्या दिवसात खिचडी खायला कोणाला नाही आवडणार. ते पण आयतं मिळालं होतं. ताईची देवपूजा पण 1 नंबर झाली होती. तिनं पण आपल्यासारखं बांबू प्लॅन्ट मागवलं होतं. ते तिथं देवघरात ठेवलं होतं आणि 1च नंबर दिसत होतं. मी खाते तोपर्यंत छोटू डॉनची मस्ती काही बंदच नव्हती. जास्त वेळ व्हायला नको म्हणून आम्ही लवकर उरकत घेतलं. जाता जाता घरच्यांसाठी मस्तपैकी गरमागरम वडापाव घेतले. हा व्लॉग आहे खरं तर कालचा. आम्ही काल गेलो होतो आणि ताईने एवढं मोठं कुंकू लावलं होतं माझ्या कपाळाला. अरे बापरे, जाताना तर एवढी जाम थंडी पडली ना. आईसाहेबांना तर मी सोडलंच नाही. चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.